आय काय चाललंय ग? काय नाही बाई, पाऊस येतोय झिरझिर. पुन्हा आणि बाजरी वाईट पेरायचं चाललंय. म्हातारे गेले वावरात. तो वाईट कांदा चिरला, वाईट पीठ कालावलं, भजी काढती वाईट. म्हणलं घालते तर म्हातारे ते पुन्हा मग आल्यावर खाईल आपल्या चहा. आणि या पुरी सुरी आल्या ताई, नात आली, लेकीचं ऑपरेशन झालंय, किती हाय आता आठवडा झालाय. त्याच्यामुळे हे करती व्हायचं, बाकीच काय नाही आता बाई. नमस्कार. आज आले गावाला सकाळी. आजीकडं आली मामाच्या गावाला. आईचं ऑपरेशन झालं ना, त्यामुळं भेटायला आली तिला. कारण मी ट्रेनिंगला गेली होती तेव्हाच तिचं ऑपरेशन झालं, पण मला ट्रेनिंगमुळं काय येता आलं नाही. मग ट्रेनिंग झाल्यानंतर पनवेलला आली परत. मग वाड्यावर पण जायचं होतं सासू सासऱ्यांकडं, मग तिकडे गेली एक दिवशी आणि आज आली इकडं गावाला. आजीपाशीच आहे ना माझी आई, ऑपरेशन झाल्यामुळं मग दोघींची भेट होईल म्हणलं एकत्रच, म्हणून आली. आणि आता काय मला जास्त दिवस काय राहता येत नाही कामामुळं, निदान भेट तरी. आता 15 दिवस झालं तिचं ऑपरेशन होऊन, पण मी काय आलीच नव्हती. म्हणजे आणि मी एकुलती एकच लेक आहे तिला, तरी पण तिला म्हणजे नाही का असं थोडे दिवस राहावं थोडंफार हे नाही. पण ती माझी मदत काय तिला होत नाही, पण निदान भेट तरी व्हावं म्हणून मग आज आली गावाला. आहे बघा मस्तपैकी आज सगळ्यांचीच भेट झाली, मामांची, ह्यांची सगळ्यांची, आजीची पण आईची पण इकडंच झाली सगळ्यांची सोबत. आणि पावसाचं वातावरण झाले, पाऊस चांगला पडतो आता, पावसाळा सुरू झाल्यामुळं मस्तपैकी पेरण्या वगैरे सुरू झाल्यात रानात. सगळीकडे पेरण्या सुरू झाल्या. ते मी गेलते तिकडं पण नाही मला भेटायला घावलं त्या पिरियडमध्ये. तिचं ऑपरेशनमध्ये मला यायला पण नाही घावलं. आजीच होती माझी तिथं. पण मिस्टर आले होते, भेटून गेले तिला. तर मला बोलले जा आता तू जाऊन ये. मस्त 4-5 दिवस राहायचं होतं, पण सुट्टी पावसाळ्यामुळं सुट्टी नाही भेटत आहे. त्याच्यामुळं निदान भेट तरी व्हावी ना. मग तिला म्हणजे एकुलती एक लेक आणि निदान भेट पण नाही होते, मग वाईट वाटतं ना कुठंतरी. मग कशी तरी एक दिवस सुट्टी काढून आली. आता हाय आजीपाशी, त्यामुळं हाय आराम वगैरे करते आता. पण मग आता थोड्या दिवसांनी तिला पण वाटतं ना माझ्यापाशी असावं कुणी. मी एकुलती एक लेक आहे, लेकीने असलं पाहिजे. कोणत्या पण आईची इच्छा असते. पण आता आई आता काय करणार, आता नोकरीमुळं पण आपल्याला बाहेर जाता येत राहायला लागतंय, घरी येता येत नाही. आपण मस्त म्हणतो नोकरी जेव्हा नसते, नोकरी पाहिजे मला, नोकरी पाहिजे. नोकरी लागल्या असं वाटतं म्हणजे एक दिवस पण अशा वेळेत सुद्धा आपल्याला घरच्यांना भेटता येत नाही आपल्या, किंवा अशा वेळेत राहता येत नाही जास्त दिवस. मग त्यावेळेस दोन्ही साईड त्याच्या हे होत्यात. पण ठीक आहे, चांगलं आहे, वेळात वेळ काढून आलं पाहिजे, सगळ्यांना टायमिंग दिला पाहिजे. सासू सासऱ्यांना पण जावं लागतं त्यांच्याकडं पण, इकडं आई वडील पण, आजी आजोबाकडं पण यायला लागतं, मामा मामी ह्यांच्याकडं जायचं लागतं. असं सगळं बॅलन्स ठेवायला लागतं. आली आता घरी, दुपार झाली, बसली. ते दुपारची पाऊस येत होता बाहेर म्हणून सगळी आईला भेटाय आली आहे. आजारी असल्यामुळं, ऑपरेशन झाल्यामुळे. ही काय बरी आहे काय? बरं आहे, तुझं बरं आहे? बरं आहे, बरं आहे. हे आप्पा आमचा, आजोबा माझं, आईचं वडील. आप्पा बरं आहे का? हा, ही आजी माझी, तुम्ही बघितलीच असेल मागच्या व्हिडिओमध्ये चिकन केलेली. ती आजी आहे. बरी आहे का? बरी आहे की बाय, तू बरी आहे का? बरी आहे, बरी आहे. तिनेच मला सांभाळलं दोघांनी, ह्यांनी. आणि आता लिकीला बी सांभाळते ते. हा, पाहुणं बरं आहेत का? पाहुणं बरं आहेत. हा, तुम्ही म्हातारं झालाय तरी लिकीच हे करताय. आता काय करता, लेकीला आणली आपली 4 दिवस म्हणलं वाईट. हा, 4 दिवस आणली इकडं वाईट म्हणलं. असं वय. खाऊ पिऊ घाला. तुम्ही खाया बिया घालणार का तिने? तिला आपणच घालायचं 4 दिवस. तेव्हा ऑपरेशन झाल्यामुळं होय. चाल नाही ना ते करायची. म्हणलं आणली आम्ही. तुम्ही काय व्हिडिओ काढताय का? हा, व्हिडिओ काढतोय. आता का आम्ही अशा ह्याच्या अवतारात बसलोय.
हा तर काय आपलं साधं बोळ आपलं तेच चांगलं. तुम्हाला तुम्हाला 9 महिन्याचं आणलं तुम्ही लगा हे काम करायला लागलाय. मग तुम्ही आणलं म्हणून इथपर्यंत 9 पोहोचलो. महिन्याचं आणलं मस्त बाकी सारा तो आपल्या इर्षेने शिकले लगा कामाला बी लागली सुना आता आमची हिडीव काढली. तुमच्यामुळं झालं, तुम्ही आधार दिला ना म्हणून. होय होय ते आता करते होती आमचं. लेकीला किती म्हातारा आईबाप झालं तरी लेकीला नातीला हवास असतात ना. हा हे सुख नाही मिळत कुठं असं. चाललंय आता हे काय चाललंय आय? काय ना हे वाज खोबरं आणल्यात, हा खारीक आणली ती वाज म्हणलं त्याचा कुट्टा कराव. मग तिला वाज द्यायचं आता जायची ना ती उद्या परवा. बघा म्हणजे आईबाप किती म्हातारा झालं तरी लेकीला त्यांचंच हे असतं आणि आईबापाला बी किती गोडी असते. आणि लेकीलाच नाही नातीला बी ती तेवढा जीव लावतात लेकीपेक्षा. माझ्या आईबापांपेक्षा त्यांनी मला सांभाळलं, त्यांनी शिकवलं म्हणून आज हित आहे. हा पण आता त्यांच्यापाशी यायला एक दिवस पण भेटत नाही मला. ज्याच्या त्याच्या ह्याच्यात पंखा आणून दिलं पण आता ते पंखाने उडून लांब गेलो आम्ही. मग आता दुटी बी आहे आणि तुझं लग्न बी केलं मी तुला काम वाढत गेलं ना समजा. लेक बसली खाट आणि आय खायला करतीया. हा होय आता लेकीला वाज नाही करायचं म्हणून 2 दिवस मग ती आपली लेकच करणार आहे की. कशी आई बापाची माया असते. मग आपा बोला वावरात काय करू राहिला? वावरात आहे आता काय पाऊस नाही पाणी नाही तरी पण मेथी कोशिंबीर 2-3 महिने मारला झटका. हा बरं झालं होतं होय तुला सगळं? तर करतो आपला हे केले पेप्सीगत केले हा त्या कामाच्या औषधात थोड्या पहिल्या टायमाला वाईट चांगलं नाही जाऊ नका उगवायला. हा उगं थोडं पाणी असलं तरी चालतं अगदी फवारा दिला तरी आणली 2-4 लोट आणलं मी बाबा. असं असतं म्हाताऱ्या माणसाचं बसवत नाही काय ना काय करायचंच असतं. मग आय काय नाही मग बसलं की हातपाय मोडतात ना. हा मग आपलं जायचं आहेत ना वावरात वाय सकाळचं. हा तिथं आपलं कुठं बांधाला कांगरी सुटायचा दगड उचलायचा तिथं कुठं व्हायचं असं काय मग ते म्हातारं सांगतं म्हातारे ते क्वाक फिरव हे क्वाक फिरव. व्यवस्थित चाललंय म्हणजे आपलं. मग आपलं क्वाक फिरवायचा. माझ्या आईचं वडील आहेत आणि ही आईची आई आहे म्हणजे आजी आजोबा माझं येतं. पण मी 6 महिन्याची असल्यापासून त्यांनी मला घरी आणलं इथं त्यांच्या दोघांनी. का तर माझी आई बकऱ्या घासायची. काय राबा हा ना आम्ही गेलो तो त्यांना पाहुणं आणि कांद्याचा दिला डेगाव तुला मोठा डेग होता आणि त्या डेगाव ठेवली आणि तिथं सावली असल्यामुळं बसलो आणि मेंढर थांबत मोरं गेली. काय कांद्याची पात असेल किंवा काय ज्वारीचं रान असेल त्यात लवकर येणारच नाही आला. मग आम्ही उचलली आणि लांबून हात केला जातो नेतो आम्ही तुमच्या घरी मनुष्याने आम्ही असे आणले असे मला व्हायला चांगला होता बजा बाबुले. आणि मग घरी आल्यावर म्हणला ने तरी लोक आला माग मग त्याला वाईट खवायला नेऊ द्या. आम्ही म्हणलं बघू राहिलं पाऊस पडतो इकडं आता लय. आय काय चाललंय ग? काय नाही बाई पाऊस येतोय झिरझिर पुन्हा आणि बाजरी वाईट पेरायचं चाललंय. म्हातारे गेले वावरात वाईट कांदा चिरला वाईट पीठ कालावलं भजी काढती वाईट म्हणलं घातते तर म्हातारे ते कोणा मग आल्यावर खाईल आपलं चहा. आणि या पुरी सुरी आल्या ताई नात आली लेकीचं ऑपरेशन झालंय किती हाय आता आठवडा झालाय त्याच्यामुळे हे करती व्हायचं बाकी काय नाही आता बाई.